कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। कार्यक्रमाच्या बाबतीत आपण जर सांगायचं ठरवलं तर हे जे डेकोरेशन आहे ते सगळं या अक्षयने केलेले आहे। तर या 19 फेब्रुवारी 1630 तो सुवर्ण क्षण ज्यावेळी शिवनेरी किल्ल्यावर आपल्या आदरणीय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला। राजमाता जिजाऊ यांच्या पोटी एक सुवर्ण रत्न जन्माला आला तो हा दिवस। म्हणून आज आपण सगळेजण या शिवजयंतीचा शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी जमलेलो आहोत। शिवाजीराजे जन्माला आल्यानंतर त्यांचं पालन पोषण करण्याचं काम राजमाता जिजाऊ यांनी असं केलं। राजमाता जिजाऊ यांच्या मातृछायेत छत्रपती शिवाजी महाराज एवढे तेज तरबेज झाले। राजमाता जिजाऊ यांनी त्यांना प्रत्येक गोष्टीचं प्रशिक्षण दिलं, जसं तलवारबाजी असेल, घोडेस्वारी असेल, दानपट्टा असेल, या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सगळं अवगत केलं। आणि वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली। अवघ्या काही सवंगड्यांसोबत त्यांनी ही सुरुवात केली। बघता बघता स्वराज्य मोठे होऊ लागले। पुढे 14 मे 1657 पुरंदरावर अजून एक किलकारी ऐकू आली। ती होती आपल्या दुसऱ्या छत्रपतींची, छत्रपती संभाजी महाराजांची। छत्रपती संभाजी महाराजांना पण राजमाता जिजाऊंनी तेवढंच प्रशिक्षण दिलं जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं होतं। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढं अवगत केलं तेवढं छत्रपती संभाजी महाराजांनी अवगत केलं। दोन्ही छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ ह्याच होत्या। म्हणून राजमाता जिजाऊ या सगळ्यात महत्वाच्या, आधी जिजाऊ मग शिवबा मग संभाजीराजे। त्यामुळे जिजाऊ मासाहेब यांना आपण मानाचं वंदन करूया। 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला। अफजल खानाचा वध करणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नव्हती। अफजल खान एवढा बलाढ्य होता, 7 फुटाचा होता। ज्यावेळेस तो उभा राहायचा, पहार जर त्याच्या हातात दिली तर ती पहार पूर्ण गोल करायची, एवढी ताकद त्याच्यात होती। पण शिवाजी महाराजांनी शक्ती आणि युक्ती दोन्ही गोष्टी वापरून अफजल खानाचा वध केला। तो वध करताना छत्रपती शिवाजी महाराजांचं वय फक्त 29 वर्ष होतं, पण परफेक्ट नियोजन, प्रत्येक गोष्टीचं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांजवळ होतं। छत्रपती शिवाजी महाराजांजवळ फक्त आणि फक्त शक्तीच नाही तर युक्ती सुद्धा होती। या गोष्टीची तुम्ही इतिहासात जर कधी वाचलं तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं वाक्य तुम्हाला कुठेतरी दिसेल। नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे हे पराक्रम चालू असतानाच एकदा लाल महालात शाहिस्ते खानावर हल्ला केला। शाहिस्ते खान हा औरंगजेबाचा मामा होता। तर शाहिस्ते खानाने
लाल महालातून तो ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हल्ला केला त्यावेळेस तो पळून जाण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्याच्यावरती वार करताना त्याच्या हाताची बोटे त्या वारामध्ये गावली आणि ती बोटे कट झाली. ती तुटलेली बोटे कट झाली. त्यावेळेस लाल महालात जेवढे काही त्यांचे माणसं होती त्या सगळ्यांची धावपळ चालू झाली. सगळे जण इकडे तिकडे पळत होते. ते पळत असतानाच शाहिस्ते खान हे निसटले आणि शिवाजी महाराज त्या ठिकाणून बाहेर गेले. तर हे सगळं झाल्यानंतर शाहिस्ते खानाची बहीण त्या ठिकाणी पळत पळत आली आणि ती म्हणाली की भाऊ माझी मुलगी सापडत नाहीये. तर माझी मुलगी सापडत नाही तर ती सगळ्या लाल महालात शोधायला सुरुवात केली. त्यावेळी तुटलेली बोटं घेऊन शाहिस्ते खान त्याच्या बहिणीला म्हणाला की ताई घाबरू नको. जर छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या मावळ्यांनी माझी भाची तुझी मुलगी जर नेली असेल तर ती जगातल्या सर्वोत्तम सुरक्षित ठिकाणी आहे. एवढा विश्वास दुश्मनालाही असावा असे हे राजे होते. असा नंतर ती मुलगी सापडली पण ती या सगळ्या गोष्टीमध्ये घाबरून एका पिंपामध्ये लपून बसली होती. पण एवढा मोठा दुश्मन असताना देखील त्याची तारीफ करावी अशी राजांची कर्तृत्ववान कीर्ती होती. नंतर 6 जून 1674 रोजी रायगडावर एक सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेक सोहळा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तो सोहळा आज शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. 1 जून 6 जून रायगडावर आजही तो सोहळा पार होतो 6 जूनला. तर या 6 जूनला खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी जे स्वराज्य बांधणीचं स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण झालं. पण सुरू झालेला प्रवास हा कधी ना कधी संपणार हे निश्चित. स्वराज्यासाठी महाराष्ट्रासाठी तो काळा दिवस उगवला. 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पडद्याआड आले. या दिवशी अवघी रयत पोरती झाली. पूर्ण रयत अश्रूंचे पाठ वाहू लागले. पूर्ण रयत रडत होती. कुणाच्या घरात चूल पेटली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या काळाच्या पडद्याआड गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. कशी ती पसरली ती औरंगजेबापर्यंत पण गेली. औरंगजेबापर्यंत माहिती गेलेला गुप्तहेर ज्यावेळेस औरंगजेबाला म्हणाला की आलमपणा शिवाजी का देहांत हो गया, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा काळाच्या पडद्याआड गेल्याची ही बातमी ऐकून औरंगजेबाने स्वतःचा मुकुट उतरवला आणि त्याच्या वजिराकडे मुकुट देऊन वजिराकडे बघितले. वजीर औरंगजेबाला म्हणाला, आलमपणा ये तो खुशी की खबर है. त्यावेळेस औरंगजेब म्हणाला, वजीर आला, बेशक ये खुशी की खबर है, लेकिन ये आलमगीर औरंगजेब के लिए खुशी की खबर है, एक इंसान औरंगजेब के लिए नहीं. सच मानो तो आज धरती से एक फरिश्ता उड़ गया. एवढं दुश्मनाने ही तारीफ करावी एवढे मोठे कर्तृत्ववान आपले राजे होते. आपण सांगायला नक्कीच कमी पडणार असं राजांचं कर्तृत्व होतं. बापाचं आणि लेकीचं नातं एक असं असतं की या जगामध्ये बाप कसाही असला
तरी लेख त्याच्या पाठीशी खंबीर उभी असते. तर आपल्याविषयी द्वेष होता हे आपल्याला याच्यातून लक्षात येते. शेवट मी असंच म्हणेल की राजांचं कर्तृत्व एवढे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोन्ही छत्रपती असे होते ज्यांचा कुठल्याही धर्माविरुद्ध किंवा कुठल्याही जातीविरुद्ध कुठलाही मतभेद नव्हता. सर्व जातींना धर्मांना एकत्र धरून त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. 18 पगड जातींना एकत्र करून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, वाढवलं आणि सांभाळलं. तर अशा या राजांना आपली मानवंदना. मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. दोन ओळी मी एवढंच बोलल. शुभाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही, भगव्याशिवाय नमत नाही आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय कोणासमोर झुकत नाही. यानंतर